नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवून पोलिसांनी गुटखा विक्री, हातभट्टी, दारू, जुगार, गोवंश वाहतूक आणि कोपटा कारवाई अंतर्गत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सुमारे 1,31,000 रुपयांचा अवैध गुटखा, 4,60,000 रुपये किमतीचे 2 बैल तसेच हातभट्टी दारू तयार करण्याचं साहित्य नष्ट करण्यात आलं. राहुल नगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या मोहिमेत एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जालना शहरातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम पार पडली. या मोहिमेदरम्यान जुना जालना परिसरातील विविध भागांमध्ये छापा टाकून अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सुमारे 1,31,333 रुपये किमतीचा गुटखा जप्त करत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसंच कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येत असलेल्या टाटा कंपनीच्या वाहनातून गोवंशीय बैलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत तब्बल 4,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कैकडी मोहल्ला परिसरात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट केले. यामध्ये सुमारे 1,22,000 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राहुल नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी रोख रक्कम जप्त करत जुगार प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकूण 6 कारवाया करण्यात आल्या असून पोलीस प्रशासनानं अवैध धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिवसभर वाढलेल्या तापमानामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दुपारपर्यंत कडक उन्हामुळे वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती, त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे बाजारपेठेत आणि रस्त्यावर नागरिकांची एकच धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं, तसेच शेतशिवारातही पाण्याचे लहान तलाव तयार झाल्याचं दिसून आलं. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनीही या पावसाचं स्वागत केलं असून आगामी खरीप हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. जालना शहरात मान्सूनपूर्वी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. शहरातील जवळपास 100 जीर्ण आणि धोकादायक इमारतींना पालिकेच्या वतीनं नोटिसा बजावण्यात आल्या असून संबंधित मालकांनी या इमारती तात्काळ पाडून घ्याव्यात, अन्यथा महानगरपालिकेकडून थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त अंजली शर्मा यांनी दिला आहे. जालना शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनानं कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरातील जवळपास 100 जीर्ण आणि धोकादायक इमारतींची पाहणी करून संबंधित मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. या इमारती तातडीने स्वतःच्या खर्चाने पाडून घ्याव्यात, अन्यथा महापालिकेकडून नियमानुसार कारवाई करून त्या इमारती पाडण्यात येतील असा स्पष्ट इशारा महापालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी दिला आहे. विशेष म्हणजे केवळ नोटिसा बजावून प्रशासन थांबले नसून या संदर्भात महापालिकेच्या वतीनं जाहीर आवाहनही करण्यात आलंय. जीर्ण आणि धोकादायक इमारतींमुळे पावसाळ्यात दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं संबंधित इमारत मालकांनी प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. मान्सून काळात इमारती कोसळून जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनानं ही मोहीम हाती घेतली असून नोटीस मिळाल्यानंतर ही कारवाई न करणाऱ्या मालकांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दुसरा एक मोठा विषय मान्सून पूर्वी आढावामध्ये हे आलं होतं की आपली धोकादायक इमारत किती आहे. तिचा आम्ही डेटा जे आमचे टाउन प्लॅनिंग विभाग आहे त्यांच्याकडून घेतलाय. त्यांनी 2012 पासून लोकांना नोटीस काढलं होतं. तर सगळे एकत्र डेटा घेतला की 100च्या वर इमारती जाते. नोटीस सगळ्यांना काढून घेतलाय आम्ही 2026, 25 आणि 24 मागचे जे 3 वर्ष होते त्यामध्ये जे आपण आयडेंटिफाय केले होते त्याप्रमाणे नोटीस काढलाय. आणि आम्ही 2 दिवसापूर्वी एक जाहीर आव्हान पण दिलंय आणि त्यामध्ये स्पष्ट केलंय की भाई आमचं जे टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे त्याप्रमाणे तुमची जरी
बिल्डिंग धोकादायक आहे, तुम्हाला स्वतः पाडायची आहे, तुम्ही नाही पाडले की आम्ही कारवाई करू तिथे आणि नाही केली डिझास्टर मॅनेजमेंटचा लोकांची जीवाचा काय मुद्दा उद्भवला की तुमची जबाबदारी असणार आहे, आम्ही एफ-आय-आर पण करू शकतो. जालना शहरात येणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं स्वच्छता आणि नालेसफाईच्या कामांना वेग दिलाय. महापालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्या दालनात आज सर्व स्वच्छता निरीक्षकांची आढावा बैठक पार पडली. यावेळी मान्सूनपूर्व नालेसफाई, स्वच्छता नियोजन आणि प्रभागनिहाय जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे पूर्वी 16 प्रभागांसाठी 10 स्वच्छता निरीक्षक कार्यरत होते. मात्र आता प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करण्यात आल्याने स्वच्छतेच्या कामांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. दरम्यान शहरातील 64 मोठ्या नाल्यांपैकी सुमारे 50% साफसफाई पूर्ण झाल्याची माहिती आयुक्त अंजली शर्मा यांनी दिली. येणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जालना महापालिका प्रशासनानं शहरातील स्वच्छता आणि नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवला असून आज महापालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्या दालनात सर्व स्वच्छता निरीक्षकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मान्सूनपूर्व नालेसफाई, शहर स्वच्छता नियोजन तसेच प्रभागनिहाय कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्त अंजली शर्मा यांनी स्वच्छतेबाबत व्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती दिली. पूर्वी शहरातील 16 प्रभागांमध्ये केवळ 10 स्वच्छता निरीक्षक कार्यरत होते. मात्र आता स्वच्छतेच्या कामांमध्ये अधिक प्रभावीपणे लक्ष देता यावं आणि प्रभागनिहाय कामकाज समन्वय वाढावा यासाठी प्रत्येक 16 प्रभागात प्रत्येकी एक अशा एकूण 16 स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईच्या कामांवर अधिक बारकाईनं लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. तसेच जालना शहरात सध्या एकूण 64 मोठे नाले असून सुमारे 10 ते 12 लहान नाले आहेत. मान्सूनपूर्व या सर्व नाल्यांच्या साफसफाईचं काम सुरू असून आतापर्यंत जवळपास 50% काम पूर्ण झाल्याची माहिती आयुक्त अंजली शर्मा यांनी दिली. उर्वरित कामे ही मान्सूनपूर्व लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मान्सून दरम्यान पाणी साचणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे आणि नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं नालेसफाई आणि स्वच्छता व्यवस्थेवर विशेष भर दिला असून येत्या काही दिवसात या कामांमध्ये आणखी गती येण्याची आवश्यकता आहे. आपण काही स्वच्छता निरीक्षकांची बैठक वगैरे घेतली आणि त्याचबरोबर आता मोठ्या नाल्या आपल्या जालना शहरामध्ये केली आहेत. कितपर्यंत साफसफाई झाली मान्सून पूर्वी, काय सांगा? सर्वांना नमस्कार. मी अंजली शर्मा, भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी, सध्या म्युनिसिपल कमिशनर जालनाचे पदावर कार्यरत आहे. मान्सून पूर्वी आढावा बैठक आमचे ऑनरेबल सीएम सर यांनी लास्ट वीकमध्ये घेतली होती. त्यांचे निर्देशनाप्रमाणे आणि कलेक्टर मॅडमच्या निर्देशनाप्रमाणे आम्ही आमचे जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांची बैठक नालेसफाई बद्दल आणि मान्सून पूर्वी जे आपल्याला नियोजन करायचे त्याच्याबद्दल आज घेतली आहे. आम्ही आमचे जे जालनाचे लोक आहेत त्यांना सांगून इच्छिते की पूर्वी आमच्याकडे 10 एसआय होते. आता आम्ही जे आमचे एसआय आहेत ते 16 केले, वाढवले आहे आणि प्रत्येक एसआयचा जे एरिया आहे ते आपला जे इलेक्शन वॉर्ड आहे त्याप्रमाणे त्यांना ते दिलंय. ते आहे की त्यांची जबाबदारी व्यवस्थित आपल्याला ठरवता येते. दुसरं, आम्ही आमचं जे फील्ड स्टाफ आहे सॅनिटेशनचा तो पण वाढवतोय. सगळ्यांना माहिती आहे की महानगरपालिकामध्ये स्टाफची कमतरता आहे आणि आपले जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत तो पण शासनाकडे सध्या प्रलंबित आहे. तर पूर्वी आपण असं केलं होतं की जे सफाई कामगार आपल्याला इथे गरज होती त्यांना थोडे लोकांना आपण ऑफिसमध्ये घेतलं होतं कामासाठी, काही लोकांना शिक्षण विभागात दिलं होतं. परंतु आता आम्ही हे नियोजन करतोय की स्कूल बंद आहे तर शिक्षणचे जेवढे सफाई कामगार आहेत ते आपण फील्डवर घेतो. आपल्या ऑफिसमध्ये पण ज्यांची गरज नाहीये तिथे कमी करून स्वच्छतावर कसं लक्ष देता येते आपल्याला जालनासाठी तो फोकसमध्ये ठेवून आपण ते लोकांना इथे घेणार आहे. तर 2-3 महिन्यामध्ये आपल्याला दिसेल की आपली जी स्वच्छता आहे ते व्यवस्थित होतील. आपले जे मोठे नाले आणि छोटे नाले आहेत तिची एक एकत्रित यादी आम्ही केली आहे एसआय मार्फत. ते 64 एकूण एवढे नाले आम्हाला सापडले, ज्यापैकी 10 ते 12 मोठे नाले आणि बाकी छोटे नाले. आमचं जे काम आहे ते चालू आहे. मोठे नाले बऱ्यापैकी 50% आम्ही क्लिअर केले आहे आणि बाकी पण जून पूर्वी होतील. काही की आमचं इन्फॉर्मेशन आमच्याकडे अशी आहे शासनामार्फत की जूनचे पहिले 10 दिवस खूप एक्स्ट्रा म्हणजे इंटेन्सिव्ह पाऊस पडणार आहे. तर त्याप्रमाणे आपण नियोजन करतोय. सोबतच आम्ही अतिक्रमणची ड्राईव्ह पण घेतोय आणि आमचं आता अतिक्रमणमध्ये नियोजन असं आहे की जे परमनंट स्ट्रक्चर, ओटे वगैरे लोकांनी नालीवर बांधले ते आम्ही पूर्वीच काढून घेतोय. फॉर एक्झाम्पल काय आहे, आणि तर नाली पण आपण साफ करतोय रोड साईडची. पण पावसामुळे काय अडचण आली की आपल्याला ते स्पेस ओपन असले पाहिजे साफसफाईसाठी. तेवढं आमचं पूर्वीचं नियोजन आहे. आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत माता शिशु पोषण विषयावरील जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हा प्रशिक्षण उपक्रम 25 मे ते 7 जून 2026 या कालावधीत जिल्हा महिला व बाल रुग्णालय जालना येथे पार पडणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य पोषणाचं महत्त्व अधोरेखित केलं। गर्भवती माता, स्तनदा माता आणि लहान बालकांच्या आरोग्यविषयक समस्या कमी करण्यासाठी पोषणाबाबत जनजागृती होणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रशिक्षणामध्ये आरोग्य विभागातील अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला आणि बालकल्याण विभागातील कर्मचारी तसेच संबंधित क्षेत्रातील प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात येत आहे। माता शिशु पोषण, संतुलित आहार, बालकांची वाढ आणि विकास, कुपोषण प्रतिबंध, गर्भवती महिलांची काळजी, स्तनपानाचं महत्त्व आदी विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती देण्यात येते। मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील माता आणि बालकांच्या आरोग्य स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। तसेच ग्रामीण आणि शहरी भागात पोषण विषयक जनजागृती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहनही करण्यात आलंय। बातमीपत्र संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आणि हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।